समीर खरंच तुझे बाबा आहेत. मग जिवंत आहेत ते. अहो बघा ना माझ्याकडे, बघा ना, मी तुमची वसुधा. मला ओळखलं नाही तुम्ही. असं का करता? रागवलं आमच्यावर. मागचं सगळं विसरून जा. चला आपल्या घरी. चला, सगळे मुलंही तुमची वाट बघतात. चला चला म्हणते ना. चला चला आपल्या घरी. मी तुम्हाला इथे एक मिनिटही राहू देणार नाही. चला चला म्हणते ना आपल्या घरी. चला. मला ओळखलं नाही तुम्ही. मी वसुधा, तुमची वसुधा. माझ्याकडे बघा तरी. रागवलेत आमच्यावर. बोलत का नाही तुम्ही? असे गप्प बसू नका. निदान आमच्यावर ओरडा तरी. मला सहन होत नाहीये. मला नाही सहन होते. मुलानेही त्यांची चूक लक्षात आली. ते तुमची माफी सुद्धा मागायला तयार येतो. बोला काहीतरी. बाबा आम्हाला मान्य आहे, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो. बाबा आमची चूक झाली हो. बाबा आम्हा सगळ्यांना तुम्ही हवे आहात. यापुढे असं होणार नाही. बाबा आम्हाला माफ करा. अहो बाबा बोला ना काहीतरी. आई तू तरी सांग ना ग त्यांना. बाबा बोला ना. हो नाही, ते काहीच बोलणार नाही. काय बोललास तू? काय केलंस तू माझ्या बाबांना? का बोलणार नाही ते बोल काहीतरी. अरे एक मिनिट. अरे मी का वाईट वागीन या देव माणसाशी? आज यांच्यामुळेच मला 2 वेळची भाकरी मिळते. आणि हे बघा, यांच्या खिशात सापडले. आणि हे मला कधी भेटले, कुठे भेटले ते सांगतो सविस्तर. त्या दिवशी मी दिवसभर नोकरी शोधत फिरत होतो. खूप थकून संध्याकाळी खोलीवर यायला परत निघालो. माझी पिशवी. माझी पिशवी. माझी पिशवी. चोर. थांब थांब. मग मी चोराचा नाद सोडला आणि यांच्याजवळ आलो. आत्ता सगळा गोंधळ लक्षात आलाय. म्हणजे त्या चोरांनीच बाबांचे कपडे घातले आणि रेल्वे ट्रॅक ओलांडताना तो अपघात झाला. म्हणूनच त्या चोराला आम्ही बाबा समजून बसलो. त्यातून इन्स्पेक्टरला पिशवीत तो फोटोही मिळाला.
म्हणूनच त्या मृतदेहाला बाबांचा मृतदेह समजून आम्ही अंत्यसंस्कार केले. तुम्ही बोलवलं मला? निशा घराबाहेर कशी पडली? निशा घराबाहेर कशी पडली? ती तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली. हे बघा, आपण जर का सारखं तिला डांबून ठेवलं तर पुन्हा तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल होती. तुम्ही रागवणार नसाल तर एक बोलू? तुमच्या मनात काय शिजते याची कल्पना आहे मला, पण थोडा तिचाही विचार करा ना. तुमची अक्कल आता तुम्ही चुली पुढेच ठेवली तर फार बरं होईल. शहरात वाढली म्हणजे काय शिंग फुटली? चूक झाली माझी तुम्हाला इथं आणून. हो, मला वाटलं होतं तुम्ही तिला काही शहाणपणा शिकवाल. तुम्ही मला शिकवताय शहाणपणा? काय? मी घेतलेला निर्णय हा अंतिम असतो, अंतिम. निघा निघा. जेव्हापासून भेटलेत तेव्हापासून काहीच बोलत नाही. मला वाटतं त्यांना कसला तरी मोठा मानसिक धक्का बसलाय. शांत बसून असतात. भूक लागली तर दिवसा कधीतरी काहीतरी खातात पितात, बोलत मात्र नाही. हा, मध्येच अस्पष्ट असं वसुधा वसुधा बडबडतात, परत शांत. वसुधा म्हणजे मीच वसुधा, त्यांची पत्नी. तू इथे एकटाच राहतोस? हो, तसा मी अनाथच. लहानपणापासून एकटाच वाढलो. खूप वर्षांनी कोणीतरी वडिलांसारखं भेटलं, बरं वाटलं. त्यांना माझ्या घरी घेऊन आलो. का माहित नाही, तेव्हाच ठरवलं यांनाच आपण वडील मानायचं. मग
यांच्याकडे असलेल्या पैशातनं मी माझा छोटासा लॉटरीची तिकीट्स विकायचा धंदा सुरू केला आणि यांच्या पुण्याईनी आणि आशीर्वादाने त्या धंद्यात स्थिरावलो. उमेश मला माफ कर. मी उगाचच तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आणि तुझी कॉलर पकडली. आज तू नसतास तर कदाचित आमचे बाबा भेटलेच नसते रे. अरे नाही, मी तर निमित्त मात्र ठरलो. आजपासून मला 3 ऐवजी 4 मुलं आहेत असं मी मानते. तुला मी माझा मुलगा मानला तर चालेल ना? देव देतो ना तेव्हा भरभरून देतो. आतापर्यंत अनाथ होतो आणि आता आई बाबा दोघेही मिळाले. पण एक गोष्ट कळत नाही, बाबांकडे एवढे पैसे आले कुठून? इतकी वर्ष त्याने जेलमध्ये जे काम केलं ते पैसे मिळाले होते त्यांना. तेच पाकिट खिशात घेऊन ते फिरत होते, म्हणून ते पैसे चोरीला गेले नाहीत. आई, आपण पुन्हा नव्याने सुरू करूया. आई, आपण बाबांना घरी घेऊन जाऊया. नाही, आता ते त्या घरात कधीही पाऊल टाकणार नाही. आता मीच राहणार आहे यांच्या बरोबर या घरात. संपदा, आता काय हवंय तुला? आणखी काही बोलायचं बाकी आहे? आता काय झालं पुन्हा? काय केले मी? वा, छान नाटक करतोस रे. नाटकाची तालमी घेतोस ना? बरोबरच आहे. अगं संपदा, काय बोलतेस तू? कॉलेजमधून नाटकाची तालीम संपवून थेट तुला भेटायला आलोय मी. सकाळपासून आपली भेट झाली नाही ना, आणि फोनही उचलत नाहीयेस तू. अगं तुझी काळजी वाटत होती म्हणून आलोय तुला भेटायला. काही गरज नाहीये तुला माझी काळजी करण्याची. मी बरोबरच आहे. तुझ्यात आणि माझ्यात कोणताही संबंध असू शकत नाही, मैत्रीचाही नाही. येऊ शकतोस तू आता. काय झालंय सांगशील का मला? माझ्या तोंडूनच ऐकायचं आहे ना, तर मग ऐक. ज्या घरात माझ्या आईचा अपमान होतो ना, त्या घराशी मला कुठल्याही प्रकारचा संबंध नाही ठेवायचा आहे. म्हणजे मला नाही कळलं. नाही कळलं ना? मग जा घरी जा आणि तुझ्या वडिलांनाच विचार काय झालं ते. तुम्ही संपदाच्या आईचा अपमान का केलात? तुम्हाला त्यांच्याविषयी काहीतरी माहिती आहे का? मला तशी गरज वाटत नाही. अरे त्या लोकांची लायकीच तशी आहे. श्रीमंताचा मुलगा भेटला की त्याला आपल्या जाळ्यात कसं ओढायचं एवढाच फक्त ते विचार करतात. आणि त्यात तुझ्यासारखा साधा भोळा मुलगा भेटला ना की त्यांचं काम आणखीनच सोपं होतं. तुम्ही तोंडाला येईल ते बोलत सुटलाय डॅड. ती माणसं अजिबात तशी नाहीयेत. पाहिलंस, त्या परक्या लोकांची बाजू घेऊन माझ्याशी भांडतोय. मला लाज वाटते, तुझी लाज. डॅड, मी अतिशय शांतपणे सांगतोय, संपदाच्या घरच्यांना मी जवळून पाहिलेलं आहे. अँड आय एम सॉरी टू से, तिच्या आईमध्ये जो सुसंस्कृतपणा, जो समंजसपणा आहे ना, त्याच्यातला निम्मा जरी तुमच्यात असता ना, तरी तुम्ही त्यांचा अपमान केला नसता. मंदार, आणि एक गोष्ट सांगतोय डॅड, काहीही झालं तरी मी संपदाशीच लग्न करीन. आणि तुमच्या या प्रकारामुळे तिने जर माझ्याशी लग्न करायला नकार दिला तर मी आयुष्यभर लग्नच करणार नाही.
बाबा तर आमच्याबरोबर कधी नव्हतेच. आणि आई, जर तूही आम्हाला सोडून गेली तर आम्ही कोणाच्या आधारे जगायचं ग? आई बाबा जिवंत असूनही आम्हाला अनाथासारखं जगायला लागलं. इतके वाईट आहोत का ग आम्ही? समीर, कुठलीही स्त्री आपल्या मंगळसूत्राचा अपमान नाही सहन करू शकत. तिला अभिमान असतो त्याबद्दल. जिथे तिच्या नवऱ्याला किंमत नसते तिथे ती नाही राहू शकत. यांच्या या अवस्थेला ना तुम्ही सगळेजण कारणीभूत आहात. म्हणूनच त्या घरात पाऊल न टाकण्याचा निर्णय घेतला. तसंही खरं तर आता याच घरात राहायला हवं मला. यांना माझ्या आधाराची गरज आहे. आणि आम्हाला तुमची गरज नाहीये का ग आम्हाला? आई, मला माहिती आहे बाबांशी आम्ही जसे वागलो ते अजिबात योग्य नव्हतं. आणि आता आम्हाला आमची चूक लक्षातही येते. आई, बाबांना एकदा प्रेमाने स्वीकारायची संधी दे ना ग आम्हाला. आम्हाला आमच्या चुकांचं प्रायश्चित्त करू दे ना ग. एक संधी दे ना आई, प्लीज. अगं आई, असं काय करतेस ग? आमच्या चुकांची एवढी मोठी शिक्षा आम्ही नाही भोगू शकणार. तुझ्याशिवाय आम्ही सगळे कोलमडून जाऊ ग. पाहिजे तर आम्ही सगळे तुमच्या दोघांची माफी मागतो. आई, प्लीज घरी चल. प्लीज आई. ठीक आहे. तू म्हणतोयस तर तुम्हा सगळ्यांसाठी मी हा निर्णय बदलायला तयार आहे. मी तुम्हा सगळ्यांच्या बरोबरच राहील. पण तुमचे बाबा त्या घरात कधीही पाऊल टाकणार नाही. अगं आई, मग बाबा राहणार तरी कुठे? ते त्यांच्या या मुलाकडे राहतील. उमेश, तू तुझ्या बाबांना सांभाळशील एवढी जबाबदारी मी तुझ्यावर टाकू शकते ना? थोडे दिवस कशाला? मी तर आयुष्यभर सांभाळेन बाबांना.